शिवसेनेचे फायरब्रँड नेते भरत गोगावले आपल्यासोबत आहेत। सध्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड ही जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जातं। मात्र जोपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होत नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही अशा ठाम भूमिकेत आपल्याला गोगावले साहेब पाहायला मिळत आहेत। खरं तर हे आधीही देता आलं असतं, मंत्रिपदासाठी ते इच्छुक होते, मात्र तो कुठेतरी महामंडळ देऊन बोळवण केली जाते का याबाबत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। साहेब, जर आपण पाहिलं तर सत्तांतरानंतर मंत्रिपदासाठी आपण इच्छुक होतात, मात्र आत्ता अवघे 2 महिने किंवा 1 महिना उरला असताना महामंडळ देऊन कुठेतरी आपली बोळवण केली जाते का? बोलवण केली जाते किंवा काय असं काय आम्ही म्हणणार नाही आहे, परंतु साहेबांनी काही विचारांती हे महामंडळ पद आम्हाला दिलेले आहेत। घ्यायचं नाही घ्यायचं किंवा काय, मी मगाशी सांगितलं साहेबांशी थोडं मला डिस्कस करावं लागेल की आत्ता जर देते तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत, मोजून 15 ते 20 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। आणि अशी वस्तुस्थिती असताना की आत्ता देण्यापाठीमागचा उद्देश काय, शेवटी आम्हाला पण कळणं गरजेचं आहे। आम्ही पण जनतेला काय जबाब देणार, ज्याने आम्हाला निवडून दिलं आहे, कार्यकर्ते पाहिजे सगळे विचारत आहेत, त्यामुळे तेही आम्हाला थोडं चर्चा करणं गरजेचं वाटतं आहे। पण आज साहेबांशी संध्याकाळी चर्चा करणार आहे आणि मग काय ते निर्णय करू। महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर अनेक महामंडळं ही यापूर्वीच वाटण्यात आली होती, मग त्यावेळी का देण्यात आली नाहीत, आत्ताच का दिली जात आहेत, असे अनेक प्रश्न या ठिकाणी या एकूणच ह्याच्यातनं पाहायला मिळत आहेत। म्हणणं आपलं बरोबर आहे, परंतु आम्ही अशी कुठं काय नाराजी कधी व्यक्त केलेली नव्हती किंवा आम्ही कुठं उघड्यावरती बोललो पण नव्हतो की आम्हाला काही नाही काहीतरी जर दिलं नाही तर आम्ही काय वेगळं काय निर्णय करू किंवा असं काही कुठं बोललो नव्हतो। त्यामुळे आत्ता का दिलं आहे, कशासाठी, ह्यात आम्हाला विचारणं तर गरजेचं आहे साहेबांना की बाबा आत्ता देण्यापाठीमागचा उद्देश काय, जे तुम्ही पण संभ्रमात आहात आणि आम्ही पण संभ्रमात आहोत। त्यासाठी साहेबांची थोडं डिस्कस करतो आणि मग काय ते ठरवतो। आपल्यासोबत जे होते संजय शिरसाट यांनी सिडकोचं अध्यक्षपद हे स्वीकारलेलं आहे, मग भरत गोगावलेंची काय इच्छा होत नाही आहे? एसटी महामंडळ जे आता सध्या प्रॉफिट आहे, एसटी फ्रीमध्ये केलेली आहे, चांगलं सुधारित आहे का? मुद्दा त्याच्यावरती असं काय नाही आहे, उलटं काही अशी महामंडळ किंवा खाते आहेत की त्याच्यामध्ये काम करण्याचा स्कोप असतो, परंतु मी आता सांगितलं की 15 दिवसामध्ये आम्ही काय करणार नाही, परत निवडणुकीला सामोरं जातो आहे। आचारसंहिता 15 दिवसात लागणार आहे, निवडणुका पुढच्या 15 दिवसानंतर परत 1 महिन्यामध्ये निवडणुका संपणार आहेत, म्हणजे 1.5 महिना तर जवळजवळ आमचं ह्या याच्यातच जाणार आहे। मग आता ते घेऊन आम्ही तिकडं सांभाळायचं कधी, लक्ष कधी द्यायचं आणि काय कधी करायचं, मग परत अजून विरोधकांच्या टीकाटिप्पणी करण्यापेक्षा काय करावं ते जरा साहेबांशी तर आम्हाला डिस्कस करू दे। एकीकडे आपल्याला महामंडळासाठी विचारलं जात आहे, मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे नेते हे यामुळे कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळत आहेत। भाजपला महामंडळ मिळाली, शिवसेनेला महामंडळ मिळाली, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना महामंडळच मिळत नाहीये किंवा त्याची घोषणा होत नाहीये, याबाबत काही नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यांचं आता आम्ही नाही सांगू शकत, राष्ट्रवादींचं ते आमचे तिन्ही नेते आहेत, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री, ते निर्णय करतील तो। मग त्यामध्ये काहीतरी विचारांती जर हे केलं असेल, असंच नाही की प्रत्येकाने उठलं की दिलं आम्हाला महामंडळ, असंतलं झालेला प्रकार नाही आहे। त्यांच्या चर्चा झालेल्या, चर्चांती हा निघालेला निष्कर्ष आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, जागा वाटपाचा तिढा हा महायुतीत देखील पाहायला मिळत आहेत। 40 ते 45 जागांवरती तीनही पक्षांचे दावे आहेत। नेमक्या शिवसेनेला अपेक्षित जागा किती आहे आणि हा तिढा नेमका कधी सुटणार आहे? शिरसाट म्हणाले होते की या सप्टेंबरपर्यंत सर्व काही सुरळीत होईल, म्हणून काय सांगाल? व्हायला पाहिजे चर्चा। रात्री पण नागपूरला बसणार होते ते तिन्ही मंडळी, आज पंतप्रधानांचा दौरा आहे, तर मला वाटतं इनविन जे आत्ता जशा जागांची सिच्युएशन आहे निवडून आलेल्या आणि ज्याने ज्याने जशा कशा लढवल्या, त्यामध्ये आता कोणी किती पाठीपुढं सरकायचं हा एक भाग राहणार आहे आणि त्याप्रमाणे योग्य मार्ग निघेल। अडचण काय आम्हाला वाटत नाही आणि त्याच्यामुळे सत्तावर येण्याला अडचण नाही होणार। पण दुसरीकडे महाविकास आघाडीत जर आपण पाहिलं तर जागा वाटपावरून तिकडे तिढा हा पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा जास्त रंगू लागलेली आहे। बाळासाहेब थोरात म्हणतात की काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरेंचं नाव देखील चर्चेत आहे, कसं पाहता याकडे? त्यांच्या भांडणामध्ये न पडणं बरं आहे की त्यांचं होतंय ते चांगल्यासाठी होतंय,
आम्ही त्याच्यामध्ये कोणी काही बोलून अजून तेल ओतल्यासारखं होईल. त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं. ते दोघंच भांडत असतील तर अजून त्याच्यात तिसरं शरद पवारांचा एक गट आहे, त्याला पण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ द्या भांडण्यासाठी. बाकी आम्ही बघू काय करायचं ते. पण महाविकास आघाडीचं जे आव्हान आहे ते कडवं वाटतंय का महायुतीला? ज्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आपण पाहतोय महाविकास आघाडीची जागा लढण्यासंदर्भात, त्यावरनं काय वाटतं? महाविकास आघाडीची सत्ता येईल असं ते म्हणतायत. वाटत नाही. जे कडवं आहे त्याला आम्ही आडवं करू, त्याबद्दल तू काळजी करू नकोस. जर आम्ही चांगलं काम करतोय, मुख्यमंत्री चांगलं काम करतायत, एवढं मोठा निर्णय झाले, लेक लाडली महिलांना अर्ध तिकीट, त्यानंतर आमच्या मुलींना आपल्या भगिनींना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे 12,000 रुपये, त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर मुलांसाठी 12वी डिग्री डिप्लोमा 6,000, 8,000, 10,000चा स्टॅपेंड, त्यानंतर गॅस सिलेंडर महिलांना 3 वर्षातून. तर अशा अनेक योजना. पण या सगळ्या योजना या काही काळापुरती आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर फक्त याची घोषणाबाजी केलेली आहे. यानंतर या पूर्वरत राहणार नाही आहेत असं देखील विरोधक म्हणतायत. हे विरोधकांना तर बोलायलाच पाहिजे. आता मग विरोधक कसले? जर आमचे गुणगान गातील ते असे विरोधक असू शकतात का? नाही असू शकत. आमचे गुणगान मतदार बांधव गात आहेत, जनता गाते, कार्यकर्ते. ज्या महिलांना अर्ध तिकीट आहे त्या खुश आहेत, ज्या आता लाडकी बहीण योजनेचे 1,500 मिळत आहेत त्या खुश आहेत, ज्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी, शेतकरी बांधवांना आम्ही आता 12,000 रुपये वर्षाला देतोय ते खुश आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, CRP यांना सगळ्या बऱ्यापैकी मानधन वाढलं, पोलीस पाटलांना वाढलं, कोतवालांना वाढवून दिलं. असे एक ना अनेक निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या सरकारने, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेत. त्याच्यामुळे सत्ता ही येणं महायुतीची निश्चित आहे, त्याबद्दल तुम्हाला. आणि सत्ता येणं म्हणजे ह्या योजना कुठल्याही बंद होऊ शकत नाही आहेत. ह्यासाठी जनता पुन्हा एकदा आम्हाला सत्ता देणार आहे. उद्धव ठाकरे म्हटले होते की मुख्यमंत्री नुसते घोषणा करतायत, मात्र पुढे ह्या घोषणा राहणार का? कारण ते स्वतः त्यांची जागेबद्दल निश्चित नाही असं देखील म्हटले होते मुख्यमंत्री पदाच्या. ना ठीक आहे ना. आता ज्यांना आम्ही खाली उतरवलं आहे त्या आमचं जर गुणगान गायलं तर मग काय रे, सूर्य इकडच्या तिकडं उगवला असं समजायचं. ज्या वेळेला मुख्यमंत्री कोण कसं काम करत होते पहिलं आणि आत्ताचे मुख्यमंत्री कसं काम करतात ह्यातला फरक जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही सांगा. आम्ही आमचं सांगणारच, पण त्यात तुम्ही पण सांगा ना की बाबा पहिल्या मुख्यमंत्र्याने आताच्या मुख्यमंत्र्याने किती फरक. दूध का दूध, पाणी का पाणी. येणाऱ्या निवडणूक आम्ही करून दाखवू. या एकूणच निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेंच्या, त्याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या देखील विविध सभा ह्या आपल्या आणि अनेक ज्यांनी सत्तांतर केलं या एकूणच शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात होते, त्याला कसं प्रत्युत्तर देणार? आम्ही कामाने प्रत्युत्तर देऊ. सभेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा जे आम्ही काम करतोय, मुख्यमंत्री काम करतायत त्याच्याने आम्ही त्यांना उत्तर देऊ की त्यांच्यात हिंमत असेल त्याने हे 2-2.5 वर्षात एक काम दाखवावं. मी माझ्याच मतदारसंघातलं सांगतोय. तर ह्यांना मतदार मागण्याचा अधिकारच कुठं आहे हा एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे आम्हाला काळजी काय वाटत नाही. एवढ्या मोठ्या योजना आमच्याकडे राबवतोय. येणाऱ्या महायुतीतला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याची देखील जोरदार चर्चा आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील की ज्याच्या जागा जास्त असतील तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल? त्यात आम्ही दुसरं काय व्यक्त करणं बरोबर वाटत नाही. परंतु प्रत्येकाला वाटतं फावडं नेहमी आपल्याकडे माती ओढत असतं, ते काय दुसऱ्याकडे माती ओढतं का? तर प्रत्येक पक्षाला वाटतं की आमचा मुख्यमंत्री व्हावा. ह्यामध्ये चुकीचं कोणाचंच काय नाही. परंतु जे काय वरच्या लेवलने ठरल आणि आम्ही सगळे सांगू तो मुख्यमंत्री होईल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय सह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.